हुकुमशाही आणि गुंडशाही वृत्ती अत्यंत निंदनीय असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। दादागिरीला आणि गुंडशाहीला कधी स्वीकारणार नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। संजय दिना पाटीलच्या वक्तव्याचा सपकाळांकडून निषेध नोंदवण्यात आला। काय नेमकं हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट आहे? प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकावणं, शिवीगाळ करणं, मुजोरीची भाषा वापरणं ही लोकप्रतिनिधीची नव्हे तर गुंडाची भाषा। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार जनतेचे डोळे आणि कान असतात। त्यांच्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीच्या गळ्यावर हात घालण्याचा प्रकार। सत्ता आणि Y+ सुरक्षेच्या जोरावर माध्यमांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटील यांची गुंडशाही वृत्ती अत्यंत निंदनीय आहे। प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमक्या देणं हे लोकशाहीत खपवून घेतलं जाणार नाही। जळगावमध्ये पत्रकार संघाचं संजय दिना पाटील विरोधात आंदोलन होतं। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। संजय दिना पाटीलवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। राजीनामा द्या, राजीनामा द्या, संजय पाटील राजीनामा द्या, राजीनामा संजय पाटील, संजय पाटील, पत्रकार संघटनांकडून संजय दिना पाटीलच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जातोय। जोरदार घोषणाबाजी जळगावमध्ये पत्रकार संघाच्या सगळ्या पत्रकारांची पाहायला मिळाली। या संदर्भात कारवाईबाबत निवेदनही देण्यात आलंय। तर पिंपरी चिंचवडमध्ये खासदार संजय दिना पाटीलच्या वक्तव्याचा संयुक्त महाराष्ट्र पत्रकार संघटनेकडून निषेध नोंदवण्यात आला। पत्रकारांनी लेखणी बंद आंदोलन केलं। संजय दिना पाटील यानं केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। तसंच एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटीलचा राजीनामा घ्यावा, अन्यथा शिवसेनेच्या बातम्यांवर बहिष्कार घालू अशी भूमिका पत्रकारांनी घेतली।